मस्त पावसाळा चालू झालेला आहे आणि इकडे मी बनवलेले आहेत गरमागरम शेपूचे पकोडे. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ तुम्हाला खूप आवडणार आहे आणि व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. शेपूचे पकोडे बनवण्यासाठी इकडे मी मुगाची डाळ घेतलेली आहे, ती भिजत ठेवतो आहे. इकडे चण्याची डाळ घेतलेली आहे, तीसुद्धा भिजत ठेवलेली आहे. ही मुगाची डाळ आणि चण्याची डाळ आपण 20-20 मिनटासाठी भिजत ठेवूया. त्यानंतर मी चांगली शेपू धुवून घेतलेली आहे. सगळ्यात पहिला आपण इकडे हा जाडा भाग आहे तो कट करून घेऊया आणि याला चांगलं बारीक कटिंग करून घेऊया. एकदम असं छानपैकी बारीक कटिंग करून घेऊया, म्हणजे आपल्याला मिक्स करताना चांगलं मिक्स करता येईल. शेपू इकडे आपण बारीक कटिंग करून घेतलेली आहे. सेम आपल्याला कोथिंबीर कटिंग करून घ्यायची आहे. कोथिंबीरसुद्धा मी इकडे धुवून घेतलेली आहे. आता छान कोथिंबीर पण आपल्याला एकदम बारीक कटिंग करून घ्यायची आहे. कोथिंबीरसुद्धा इकडे आपली चांगली बारीक कटिंग करून झालेली आहे. आता आपल्याला थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण करायचं आहे, ते मी तुम्हाला दाखवतो. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात पहिला मी भिजवलेली मुगाची डाळ घेतो आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यावर चण्याची डाळ टाकणार आहोत आणि मी इकडे 20-20 मिनटं पूर्ण भिजवून घेतलेली आहे, त्याच्यामुळे त्याचं एकदम नरम झालेलं आहे. याच्यावर मी लसूण टाकणार आहे. लसूण टाकल्यानंतर थोडीशी आपण मिरच्या तोडून टाकणार आहे त्याच्यात. त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती जिरं टाकणार आहोत. थोडासा ओवा घेतलेला आहे. ओवा मी हातात थोडा असा मसळतो आणि मग टाकतो, म्हणजे तो चांगला असा थोडा फुटलेला आपल्याला हे होईल. चांगला फोडून आपण टाकलेला आहे. थोडीशी हळद टाकणार आहे मी इकडे आणि आता आपण झाकण बंद करून याला चांगलं मिक्स करून घेऊया. तर मिक्सरमध्ये आपण चांगलं वाटून घेतलेलं आहे आणि ही बघा, ही इकडे आपली पेस्ट रेडी झालेली आहे. खूप छान स्मेल येतो आहे पेस्टचा. आणि आता ही पेस्ट आपल्याला चांगली आपण साईडला ठेवून तुम्हाला दाखवतात आपल्याला कसं करायचं आहे. तर सगळ्यात पहिलं आपण इकडे प्लेटमध्ये शेपू घेऊया. शेपू छान सुटसुटीत कापून घेतलेली आहे. त्याच्यावर आपण जी आता पेस्ट बनवलेली आहे मुगाची डाळ चण्याच्या डाळीची, ती आपण आता वरती टाकून घेऊया. तर आपण पेस्ट पूर्ण टाकून घेतलेली आहे वरती. आता आपण याच्यावर कोथिंबीर टाकणार आहोत आणि कोथिंबीर आता आपण जी बारीक कटिंग करून घेतलेली आहे ती आता आपण याच्यावर घातलेली आहे. त्याच्यावर थोडंसं चवीनुसार आपण मीठ घेणार आहोत. एकदम चवीनुसार थोडंसं मीठ घ्यायचं आहे, जास्त खारट व्हायला नको म्हणून. सेम आपल्याला याच्यावर जिरं आणि ओवा सेम आपल्याला परत टाकायचं आहे. आणि इकडे आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे तीळ. जे आपण तिळगुळसाठी तीळ वापरतो ना, ते तीळ घेतलेलं आहे. असं छान आपल्याला हे करायचं आहे. आता आपल्याला याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. जसं आपण कोणती कांदाभजीसाठी आपण जशी कांदाभजी मिक्स करून घेतो, सेम आपल्याला तसं आता छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपलं चांगलं मिक्स झालेलं आहे. आता याच्यावर आपण तांदळाचं पीठ टाकणार आहोत. तर मी इकडे 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, ते असं वरती टाकून घेतो आहे. आपल्याला पुन्हा मिक्स करायचं आहे. आता छान आपल्याला हळूहळू करून असं पूर्ण चांगलं मिक्स करून घ्या. एकदम हळूहळू मिक्स करा, काही घाई नसते. जास्त घाई केली तर ते पूर्ण पीठ बाहेर उडेल. आणि छानपैकी इकडे सगळं मिक्स झालेलं आहे. तर आपल्याला हे 10 मिनटासाठी स्टीम करायचं आहे, पण ते स्टीम कसं करायचं ते मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिला मी इकडे डिश घेतलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून तेल असं चांगलं आपण डिशला पुसून घेऊया, म्हणजे आपण याच्यामध्ये जे भरणार आहोत ते चिटकलं नाही पाहिजे. त्याच्यानंतर मी इकडे मस्त तीळ टाकतो आहे वरतून, कारण ते दोन्ही साईडने तीळ छान चिपकलं पाहिजे म्हणून असं तीळ टाकून घ्या. त्याच्यानंतर आता आपल्याला शेपूचं आपण जे बनवलेलं आहे ते आपण याच्यावर ठेवून असं स्पूनने छान असं आपण पूर्ण त्याला शेपमध्ये हे करणार आहोत. दाखवतो मी तुम्हाला. आता असं चांगलं चमच्याने आहे ना, त्याच्यावर थोडंसं प्रेशर देऊन छानपैकी तुम्ही चारी साईडला त्याला असं मस्त आकार देऊन ठेवा. जसा डिशचा आकार आहे तशा आकारात तुम्हाला पूर्ण त्याला असं चांगलं प्रेस करून घ्यायचं आहे. आता आपलं छान प्रेस करून झालेलं आहे. आता आपण याच्या वरतून सुद्धा तीळ टाकणार आहोत. मी वरतून सुद्धा तीळ टाकतो आहे. आणि असं मी का करतो आहे हे तुम्हाला जेव्हा पकोडे रेडी होतील तेव्हा तुम्हाला समजेलच. तर आता याला आपल्याला चांगलं प्रेस करून घेऊया, म्हणजे ते असं वरच्यावर नाही राहणार. ते तीळ आहे ना, पूर्ण चांगलं त्याला असं चिटकून राहील. आता आपण याला स्टीम करायला ठेवणार आहोत. फक्त 10 मिनटासाठी स्टीम करायचं आहे, जास्त नाही.
तर सर्वात पहिलं मी टोप घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकतो. जसं आपण मोदक स्टीमवाले मोदक करतो, आपण मोमोज स्टीम करतो, सेम तसंच आपल्याला हे स्टीम करायचं आहे. इकडे 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे मी. याच्यामध्ये एक वाटी ठेवतो आणि त्या वाटीवर आपण ती प्लेट ठेवणार आहोत. अशी वाटी ठेवून त्या वाटीवर आपण आता ती प्लेट ठेवणार आहोत. आता प्लेट ठेवल्यानंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवूया आणि स्लो गॅस करून चांगलं पाणी गरम झाल्यानंतर ते ऑटोमॅटिक स्टीम होऊन जाईल. तर आपण आता झाकण ठेवून देऊया आणि 10 मिनटानंतर बघूया. तर मित्रांनो 10 मिनटं झालेली आहेत आणि आता हे तुम्हाला दाखवतो. बघा अशी वाफ निघते आहे गरम पाण्याची आणि आपल्याकडे स्टीम पूर्ण झालेलं आहे. तर आता मी हे थंड करून घेतलेलं आहे, 5-6 मिनटासाठी बाहेर ठेवून चांगलं फॅनवर थंड करून घेतलेलं आहे. आता आपण याला सुरीने असं जसं आपण बर्फी कटिंग करतो तशा बर्फीनुसार आपल्याला आता याला चांगलंसं कटिंग करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला दाखवतो आहे कटिंग कसं करायचं. सेम तुम्ही असंच कटिंग करून घ्या. तर मित्रांनो ही आपली शेपूची बर्फी टाईप आपली रेडी झालेली आहे. आता आपल्याला याला फ्राय करायचं आहे आणि 90% आपल्याकडे झालेलं आहे. फक्त 10% आपल्याला इकडे चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे आणि मग आपले शेपूचे पकोडे रेडी. तर मी इकडे तेलसुद्धा घेतलेलं आहे कढईमध्ये. आता कढई आपण थोडीशी गरम करूया आणि एक पकोडा टाकून बघूया, म्हणजे तेल किती गरम झालं आहे ते आपल्याला समजेल. तर मी आता पकोडा टाकून बघतो आहे. अजूनपर्यंत तेल पूर्ण गरम नाही झालेलं आहे. जसं तेल गरम होईल बाकीचे आपण पकोडे टाकूया. आता तेल इकडे चांगलं कळलेलं आहे. आता आपण एक एक करून चांगले पकोडे याच्यात सर्व टाकून घेऊया. आपले पकोडे सगळे टाकून झालेले आहेत. आता तुम्ही असे एक एक करून चांगले पकोडे असे एकमेकांना म्हणजे चिटकायला नको म्हणून एकदा दोनदा चमचा फिरवून घ्या. शेपूचे पकोडे इकडे रेडी झालेले आहेत. आपण आता ते काढून घेणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण एक झारा घेतो आहे, म्हणजे तेल आहे आपण ते कढईमध्येच टाकूया. तेलसुद्धा निघून जाईल आणि पकोडेसुद्धा चांगले सुकून जातील. म्हणून आता आपल्याला एक छोटासा झारा घ्यायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला सगळे पकोडे काढून घ्यायचे आहेत. ते बघा पकोडेसुद्धा एकदम कुरकुरीत झालेले आहेत. मला तर असं झालं आहे कधी बाहेर काढतो आणि कधी खातो. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि तुमच्या मित्रांना फॅमिलीमध्ये नक्की व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा पाऊस पडता पडता गरमागरम शेपूचे पकोडे खाण्याची मजा घेता येईल. तर मित्रांनो चला आपण आता टेस्ट करूया. आणि हे आहे आपले आजचे शेपूचे पकोडे. वाव. तर मी तुम्हाला मस्तपैकी एक शेपूचा पकोडा असा खाऊन दाखवतो. आणि हा बघा मित्रांनो, व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.